नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उठलो, आंघोळ केली, नाश्ता नाही केला, जिमला नाही गेलो कारण की थोडंसं वर्कलोड आहे. कारण की जे कामं केलेली आपण ती द्यायची बाकी आहे अजून. म्हणजे नॉर्मल एडिट करून, चांगलं एडिट करून किंवा असेच रॉ फोटोज, ते कामं अजून सुरू आहेत आपले. ते अजून संपलेले नाही आहेत. तेच करत बसलो आता. कॉपी करत करत सगळ्यांना डाटा प्रोव्हाइड करतोय. अजून आहेत बाकी देण्यासाठी. म्हणजे काम अजून संपलं नाही आहे आपलं. काम अजून आपलं तसंच सुरू आहे. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींसाठी, म्हणजे आपल्या डेली रुटीनसाठी सध्या तरी आपल्याला प्रॉपर टाईम भेटत नाही आहे. प्रॉपर टाईम भेटत नाही कारण की मग पुढे मागे झालं ना का मग सगळंच निसटते. मग झोमॅटोवर ऑनलाईन येता नाहीत किंवा लेट ऑनलाईन आलं, म्हणजे लेट ऑनलाईन येता येते, मग लेट ऑफलाईन जावं लागते, मग झोप खराब आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण प्रयत्न सुरू आहेत की सगळं फ्लोमध्ये यावं. कारण की एकदा पाऊस पडायला लागला का मग झोमॅटो भरपूर त्रास देणार आहे आपल्याला. माहीत आहे तुम्हाला पावसाळ्यात कसं होते. मागच्या वर्षीचे ब्लॉग्स बघा, आपल्या चॅनलवर आहेत, तुम्हाला कळेल पावसाळ्यात काय हाल असतात आपले. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं हे रॅपअप करायचं आहे पाऊस सुरू व्हायच्या आधी. नाही तर मग ते पण नाही, हे पण नाही ना, घाल डॉगीला, असं होऊन जाईल. आहे काम सुरू, देतो तुम्हाला अपडेट. हे जसंच होईल तसं पुढे काय करणार आहे करून. अजून डाटा कॉपी व्हायचंच काम होतं आणि मी ऑनलाईन पण आलो आहे कारण की ऑलरेडी टाईम झालेला. हो ना सुरू. हँग असा होता कधी कधी, त्याला स्वतःलाच नाही कळत काय झालं आहे. ऑनलाईन पण आलो आणि आता अजून काम बाकी आहे, भरपूर बाकी आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, कारण दाखवतो तुम्हाला काय झालं आहे. आता नाश्त्याला सध्या काय नाही आहे, 4 अंडे आहेत. पण ते 4 अंड्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की ही 4 अंडे आहेत ना, ही मी जेव्हा माझी ऑर्डर सुरू होते ना फोटोची, तेव्हापासून ती तशीच आहेत. तर ती गरमीमुळे आय होप नाही ते खराबच झाले असतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरात आता कॉफी आहे कॉफी आहे, तर गरमी एवढी आहे हे बघा, कॉफी करून प्यायची हिंमत होत नाही. म्हणजे सकाळी 8च्या आधीपर्यंत हिंमत होते, नंतर मग. आणि थंड पाणी ह्याच्यासाठी नाही आहे, की मी आधीच्या ब्लॉकमध्ये सांगितलेलं, आपला फ्रीज खराब झाला इन द सेन्स इकडून काहीतरी धूर निघाला आणि त्याच्यानंतर तो बंद झाला. नो कुलिंग बंद झाला त्याच्यानंतर. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये आता काही नाही आहे आणि काही ठेवू पण नाही शकत कारण की तो कुलिंग तसा बंद येत नाही. मग तो नुसता सुरू राहतो, कुलिंग नाही होत. त्याचा काहीतरी इश्यू असेल तर त्या माझ्याकडे पैसे नाहीत करायला. मग तो सुरू करायलाच लागेल कारण की अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. म्हणजे एकदाच विकत घेतल्या भाज्या वगैरे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला का ते थोडंसं बरं पडतं आहे. कधी पण काय बनवायचं असेल का त्याच्यातून काढणं बनवणं. मग आत्ता जरी काय बनवायचं असेल, आता फ्रीजमध्ये काय नाही, तर मग प्रश्न पडतो काय, मग बाहेर जाऊन घेऊन या, मग बनवा, मग कंटाळा येतो, मग घरी बनवायची इच्छा होत नाही. रिलेट करत असतील काही लोक माझ्यापासून, मी जे बोलतो आहे ते. कारण की आता भाजी मी रॉ व्हेजिटेबल, रॉ मीट बाहेरून मी घेऊन येईल, मग ते घरी बनवेल. म्हणजे बाहेर जा, त्याचं परिश्रम करा, आणायचं, मग इकडे येऊन बनवायचं, मग त्याच्यापेक्षा मी बाहेरच काहीतरी खाईल. एवढं सिम्पल आहे. तेच फ्रीजमध्ये जर काहीतरी असेल तर फ्रीजमधलं बाबा काढलं, ऑनलाईन यायच्या आधी बनवलं, खाल्लं, रेडी टू गो. एवढं सिम्पल आहे. करायला लागेल तर नीट. त्याला खर्च जास्त येत असेल तर आय वॉज प्लॅनिंग एक सेकंड हँडच दुसरा फ्रीज परत. हा फ्रीज जाम जुना आहे, त्याच्यामुळे याचे स्पेअर पार्ट्स वगैरे भेटणं थोडंसं कठीण होऊ शकते. आणि जर खरंच खर्च जास्त येत असेल तर मग दुसराच सेकंड हँड काहीतरी, म्हणजे ॲटलिस्ट एक मनाला तसल्ली राहील की थोडे दिवस अजून हा खराब नाही होणार जेव्हा मी दुसरा सेकंड हँड घेईन तेव्हा. नवीन घ्यायची सध्या तरी ऐकत नाही आहे. बसलो आहे घामात भिजून, हे बघा. हे बापरे, गरमी खतरनाक आहे. मग विचार करतो का पाऊस पडावा, पण नाही. पावसात तर माझ्या ह्याच्यापेक्षा बेकार हाल असतात कारण की मी डिलिव्हरीचं काम करतो आणि मग माझी हालत खराब होते बाहेर. ही गरमी ठीक आहे, घरात त्रास येते, बाहेर थोडी हवा लागत राहिली की बरं वाटते.
रात्री झोपायला त्रास होतो, पण ठीक आहे ना, कारण की एकदा जो पाऊस पडला का मग माझे हाल जाम बेकार असतात. आहे बसला देतो अपडेट. पहिलीच ऑर्डर घेऊन आलेलं, ती पण झोनच्या बाहेर. मग दाखवायचं हे नाही आम्हाला. हे बघा ढगावा कशी झाल्यात ऑलरेडी, अजून तर मे महिना बाकी आहे. हा पण मी असं ऐकलंय पण का केरळला ह्यावेळी पावसाळा लवकर पोचणार आहे. केरळला पाऊस लवकर पोचणार आहे असं मी ऐकलंय न्यूजवरती, पण खरं खोटं माहीत नाही. 1 तारखेलाच पोचेल म्हणा, जूनच्या 1 तारखेला. म्हणजे फार लवकर झाला का? तसं पण आपल्याकडे म्हणजे इथे पालघरला तरी 7 ते 8 तारखेपर्यंत पाऊस येतो, म्हणजे एकच येतो पण येतो, येऊन जातो. पहिली ऑर्डर झाली आउट ऑफ झोन. पहिली ऑर्डरच ठीक होती. क्लायंटने थोडंसं डोकं खाल्लं, प्रॉपर ॲड्रेस मेन्शन नव्हता, पण कस्टमर कधी एक्सेप्ट करणं स्वतःची चूक. चला वेगळ्यात पहिलीच ऑर्डर होती, अजून पूर्ण दिवस काढायचा. संध्याकाळ झालं, आता जिम लावलं. संध्याकाळ झालं, जिम लावलं. सकाळ नाही झालं, जिम मिस होते फार दिवसापासून. आणि माझा विचार केला का नाही तर ट्राय करूयात. संध्याकाळी गर्दी थोडीफार कमी जरी असेल तरी एखाद सेट तरी मारणार माझा. जाम दिवस झाले ना जिमला यायलाच नव्हतं, म्हणून आलं. आता बघू काय परिस्थिती आहे जिममध्ये. भले जिमला संध्याकाळी आलो, पण असं नव्हतं का जिम एकदमच एम्प्टी होती. हां, होते थोडे लोक ज्यांना वेळ नसेल भेटत माझ्यासारखं सकाळी यायला, ते मे बी संध्याकाळी येत असतील. आणि हा नवीन रॅक लावला आणि डंबेल्स पण न्यू आले. तेच बघून मग मी बायसेप आणि ट्रायसेपच मारायचा विचार केला. नवीन डंबेल्स बघून वर्कआउट सुरू ठेवला मग. आणि थोडासा टाईमपास पण, कारण की एकटा होतो वर्कआउटला, पार्टनर्स नव्हते कोणी. तर मग असंच हळूहळू थोडंसं कंप्लीट करून टाकलं वर्कआउट. झाला वर्कआउट, 1 तास झाला, ऑलमोस्ट 1 तास झाला. जाम दिवसानंतर आलो ना, त्याच्यामुळे वेळ लागला. पण निघतो इकडून, ऑनलाईन बघायचं. ऑर्डर घेऊन आलो आहे आणि रात्रीचे आता 9 वाजले. 9. पण माझं टार्गेट अजून काही कम्प्लीट झालं नाही. काही कळत नाही मला काय चाललं माझ्यावर. मला ना कधी कधी कळतच नाही कसं का होतं माझ्याबरोबर. दाखवतो ना तुम्हाला टार्गेट. नेटवर्क इश्यू थांबा. तर दिस पकड ना. काय नेटवर्कच गेला. वा नेटवर्कच गेला. शाबास. हे बघा, 3च ऑर्डर झालं तसं. 5 वीक कंप्लीट करून सुद्धा 3च ऑर्डर. मला एक समजत नाही हे काय होतं माझ्याबरोबर, की आतापर्यंत टार्गेट झाला पाहिजे होता. 9 वाजून गेलेत, 10 वाजता लॉग आउट करायचं. पण अजून टार्गेट नाही झालं. तर मार्केटला फिरायला लागेल, म्हणजे ऑर्डर भेटली तर नशीब. आता गॅरंटीड ऑर्डर फाउंटन दाखवतो आहे आणि बिल बॉक्स दाखवतो आहे. फाउंटनच्याकडे येऊन थांबलो आहे. आपण फाउंटनजवळ येऊन थांबलो आहे.
लागली फाउंटनचीच लागली. तशी फाउंटनचीच ऑर्डर लागली. इकडे जाऊन बसल्यानंतर ही 5वी ऑर्डर आता लागली. रिच पण मारून टाकतो इकडूनच. रिच मारला 1600. ठीक आहे, त्या साईडलाच जायचं आहे. परत थांबलो आहे कधी असून वेड्यासारखा. सकाळपासून आज काही खरं दिसत नाही. थांबलं आता. जसं पण ऑर्डर जवळच आहे ना. रिच तर मारली. रेडी झाली का घेऊन येईल फक्त.